नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. गुरु नानक चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा आणि महिला रुग्णालयाचे बुधवारी उद्घाटन. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णालय रुग्णांना देणार आधार. शहरात जातीय तेढ निर्माण करणारी माहिती सोशल मीडियावर टाकू नका, अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा पोलीस आयुक्तांनी दिला सज्जड इशारा. जेऊर ते मिरगव्हाण 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्याची मंत्री तानाजी सावंत यांनी केली पाहणी. उर्वरित काम येणाऱ्या 6 महिन्यात पूर्ण करण्याचे दिले निर्देश. आणि माजी नगरसेवकासह 7 जणांवर MIDC पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल. विडी घरकुल परिसरात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. शहरातील गुरु नानक चौक परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशु रुग्णालयाचे बुधवारी उद्घाटन होणार असून या रुग्णालयामुळे शहर जिल्ह्यातील अनेक रुग्णांना मोठा आधार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर शहरातील गुरु नानक चौक परिसरात अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे. नवीन जिल्हा रुग्णालय आणि महिला व नवजात शिशूसाठी 100 बेडचे रुग्णालय तयार असून याचे उद्घाटन बुधवारी संपन्न होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील गोरगरीब नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान शहरातील गुरु नानक चौक परिसरात हे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात आले असून यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या फर्निचर व्यवस्था करण्याचे काम संपूर्ण होत आले असून महिला व नवजात शिशु विभागात 100 बेडचे रुग्णालय असून यात सगळ्या अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. एकूण 2 मजली इमारत असून यामध्ये तळमजल्यावर OPD आणि प्रशासकीय विभाग आहे, तर पहिल्या मजल्यावर प्रसूतीगृह, शस्त्रक्रियागृह आणि ICU यांचा समावेश आहे. तसेच 3 ऑपरेशन थिएटर शिवाय नवजात बालकांसाठी ICU विभाग आहे. या ठिकाणी सर्वत्र अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आल्याने नवजात शिशूंसाठी उपचार करणे सोपे जाणार आहे. त्याच पद्धतीने प्रसूती झाल्यानंतर महिला रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड असून प्रत्येक मजल्यावर RO पाण्याची सोय असणार आहे. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूस जिल्हा रुग्णालय असून तळमजल्यावर OPD, अतिदक्षता ICU याशिवाय केस पेपर विभाग, पोलीस चौकी, रुग्णांना बसण्यासाठी प्रशस्त व्यवस्था असणार आहे. पहिल्या मजल्यावर नेत्र शस्त्रक्रियेचे 2 थिएटर आणि इतर शस्त्रक्रिया थिएटर असणार आहेत. शिवाय दुसऱ्या मजल्यावर प्रशासकीय विभाग असून या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सकांची केबिन असणार आहे. त्या ठिकाणीच आस्थापना विभाग उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक सुहास माने यांनी अधिक माहिती देताना जिल्ह्यातील रुग्णालय बुधवारी सुरू होणार आहे. हे रुग्णालय प्रत्येकी 100 बेडचे असून येथील कर्मचाऱ्यांची पदभरती थोड्या प्रमाणात झाली आहे. उर्वरित पदभरती लवकरच होणार आहे. यासह हॉस्पिटलमधील स्वच्छतेकडे विशेष लक्ष असणारा कोणी अस्वच्छता केल्यास त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले. एकंदर शहर जिल्ह्यातील रुग्णांना या जिल्हा आणि महिला व नवजात शिशु रुग्णालयाचा विविध उपचारांसाठी मोठा आधार मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कृष्णा मराठवाडा प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनांच्या कामांची पाहणी केली. यावेळी जेऊर ते मिरगव्हाण 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे 90% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील 6 महिन्यात पूर्ण करावे असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजनांच्या दहिगाव मिरगव्हाण येथील कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केली. या अंतर्गत जेऊर ते मिरगव्हाण 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे 90% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील 6 महिन्यात पूर्ण करावे असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. यावेळी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता BR शिंगाडे, कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, धनंजय सावंत, बालाजी मुंजाळ, सतीश जैन व अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत योजना क्रमांक 1 टप्पा 1 च्या कामाविषयी सविस्तर माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेऊन जेऊर ते मिरगव्हाण बोगद्याच्या कामाची पाहणी केली. या बोगद्याची एकूण लांबी 27 किलोमीटर इतकी असून 24 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 3 किलोमीटरचे काम पुढील 6 महिन्यात पूर्ण होऊन या बोगद्यातून उजनी धरण 100% भरल्यानंतर ओव्हरफ्लो होऊन जे पाणी बाहेर पडणार आहे ते पाणी वाया जाऊ न देता या बोगद्यातून सीना नदीत सोडले जाणार आहे असे सावंत यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर असल्याचेही त्यांनी सांगितले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा योजनांच्या कामांची सविस्तर माहिती अधीक्षक अभियंता शेंडगे यांनी देऊन जेऊर ते मिरगव्हाण बोगद्याच्या कामाची माहिती दिली. तसेच या बोगद्याचे उर्वरित 3 किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या दहिगाव येथील काही शेतकऱ्यांचा सत्कार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. पुस्तकांनी मन आणि मस्तकासह पुढच्या पिढ्याही सुधारतात, असे प्रतिपादन ग्रंथालय संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष विजय कोलते यांनी केले आहे. पुस्तकांनी मन आणि मस्तकासह पुढच्या पिढ्याही सुधारत असल्याने वाचन चळवळ घराघरापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत ग्रंथालय संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष विजय कोलते यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. उच्च व तंत्र शिक्षण ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकार कार्यालय सोलापूर व दयानंद शिक्षण संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोलापूर ग्रंथोत्सव 2023 कार्यक्रमाप्रसंगी कोलते हे बोलत होते. प्रारंभी सकाळी दयानंद काशीराम आसावा प्रशाला येथून मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीस सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीत दयानंद काशीराम आसावा प्रशाला, हंचाटे विद्यालय, ज्ञानसंपदा प्रशाला, सोलापूर लाठीकाठी असोसिएशन व वारकरी मंडळ यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मुलामुलींनी लेझिम, लाठीकाठी, ढोल पथकांनी आपापले खेळ सादर करून जाणाऱ्या येणाऱ्यांची नजर खेचून घेतली. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. महाराष्ट्र गीत व स्वामी रंगनाथन यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी व नीटनेटका करण्याचे काम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील सहाय्यक प्रदीप गाडे, महेश कुलकर्णी, जगदीश परमशेट्टी, ज्योतिराम चांगभले, सदाशिव बेगडे, नरसिंग मिसालोलू यांनी परिश्रम घेतले. शहरात जातीय तेढ निर्माण करणारी माहिती सोशल मीडियावर टाकू नये, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे. शहरातील विविध समाज माध्यमांवर सायबर क्राईमची करडी नजर ठेवण्यात आली आहे. याच प्रकारातून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कायदा व सुव्यवस्था याला धक्का पोहोचवण्याचे काम केले जात आहे. शहरात हाणामारीसारखे प्रकार घडले आहेत. संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, मात्र याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे. वास्तविक पाहता फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे, मात्र त्याची माहिती सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित झाल्यामुळे धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असते. शिवाय हा मुद्दा शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे कारण ठरू शकतो, जो समाजासाठी विघातक आहे. त्यामुळे तेढ निर्माण करणारी पोस्ट किंवा व्हिडिओ टाकण्यात येऊ नये असे सांगताना एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ टाकत असताना त्यातील सत्यता पडताळणे गरजेचे आहे. आलेली माहिती ही फॉरवर्ड करणे म्हणजे अपप्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्यासारखे आहे. अशा प्रकारांमुळे शहराचे नुकसान होणार आहे. प्रसारमाध्यमांनी आणि सोशल मीडिया याचा वापर करणाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असाच इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे. मुस्लिम धर्मियांच्या प्रमुख पवित्र रमजान सणाचे रोजे सुरू झाले असल्याची माहिती शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांनी दिली आहे. मुस्लिम धर्मियांचा प्रमुख सण रमजान ईद 1 महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने रोजे अर्थात उपवास सुरू झाला आहे. सौदी अरेबियामध्ये रमजान रोजेचा चंद्र दिसला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवार दिनांक 12 मार्चपासून पवित्र रमजान सणाचे रोजे सुरू झाल्याची माहिती शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांनी दिली. दरम्यान यंदाच्या वर्षी कडक उन्हाळ्यामध्ये रमजान सुरू झाले आहेत. पुढील महिन्यामध्ये रमजान असल्याने 1 महिना अगोदरपासून मुस्लिम बांधवांमध्ये रोजे अर्थात उपवास करण्यासंबंधी तयारी सुरू झाली आहे. रोजे सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर दूध, खजूर, विविध फळे आदींची खरेदी केली जाते. या रोजेमध्ये आबालवृद्ध तसेच लहान चिमुकले आणि वयोवृद्ध व्यक्ती देखील सहभागी होतात. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येते. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज बतारीख 11 मार्च 2024 बरोज़ पीर रुयत हिलाल कमेटी शोलापुर की तरफ से ये ऐलान किया जाता है कि आज 29 शाबानुल मुअज़्ज़म को माह रमज़ानुल मुबारक का चाँद नज़र आ चुका है। लिहाजा कल यानी 12 मार्च 2024 इंशाअल्लाह पहला रोज़ा होगा। रुयत हिलाल कमेटी शोलापुर की तरफ से आप सभी भाइयों को माह रमज़ान की मुबारकबाद।
साथ ही एक गुजारिश है कि मज़लूम फ़लस्तीनी भाइयों के लिए और जहाँ जहाँ बेकसूर और मज़लूम लोगों पर जुल्म व ज़्यादती की जाती है उन सभी भाइयों के लिए दुआ करें। अल्लाह तबारक व तआला उन सब की हिफाजत फरमाए और ज़ालिमीन को निस्त नाबूद फरमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या चेअरमनपदी शंकर चौगुले तर व्हाईस चेअरमनपदी मुजीब शेख यांची बिनविरोध निवड झाली। यावेळी नूतन चेअरमन शंकर चौगुले यांचा सत्कार करत जल्लोष साजरा केला। सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या निवडीची लढत अत्यंत चुरशीची ठरली। सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडीत लीड घेतलेल्या आमदार समाधान आवताडे यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले। निवडणूक निर्णय अधिकारी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 1 वाजता फेडरेशनच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली। यावेळी शंकर चौगुले, चंद्रकांत आवताडे, मुजम्मिल हुसेन शेख, बाबा कारंडे, राजू सुपाते, शिवाजी चव्हाण, श्याम पवार, रोहिदास राठोड, मानसिंग खंडागळे, अरुण घोडके, संजय नामदेव साळुंखे, यशवंत भारत शिंदे, अरुण थिटे, बाळासाहेब बागल, पार्वती विजय गाडे, सरस्वती अनंत साठे, लक्ष्मण मस्के, वसंत क्षीरसागर हे सर्व 18 नूतन संचालक उपस्थित होते। निवडणूक कार्यक्रमानुसार विहित वेळेत चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून शंकर चौगुले व शिंदे भारत यशवंत यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले। विहित वेळेत शिंदे यशवंत भारत यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्याने चौगुले शंकर सोवण्णा हे चेअरमन पदी बिनविरोध निवडून आले आहेत। तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी मुजम्मिल हुसेन शेख यांनी व खंडागळे मानसिंग नारायण यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। त्यापैकी विहित वेळेत खंडागळे मानसिंग नारायण यांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याने मुजम्मिल हुसेन शेख हे व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवडून आले। लेबर फेडरेशनच्या 18 संचालक मंडळाची निवडणूक पार पडल्यानंतर चेअरमन पदाकडे सर्वांचे लक्ष लागले होते। पुन्हा माजी चेअरमन बाबा कारंडे हेच होतील अशी पण चर्चा होती, पण पुन्हा कारंडे यांना विरोध झाला आणि आमदार समाधान आवताडे समर्थक संचालक शंकर चौगुले यांचे नाव समोर आले। व्हाईस चेअरमन पदासाठी दक्षिणचे संचालक मुजम्मिल शेख यांचे नाव दूध संघाच्या संचालक सुरेश हसापुरे यांनी पुढे आणले। या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या गटातील 12 सदस्य होते, तर दुसरीकडे माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील 6 सदस्य होते। या निवडीत सुमारे 35 वर्षांनंतर वडार समाजाच्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे। त्यानंतर प्रथमच व्हाईस चेअरमन पदावर अल्पसंख्याक समाजातील मुजम्मिल शेख यांची निवड झाली। तसेच काम वाटप समितीवर मंगळवेढ्याचे श्याम पवार तर कार्यकारी संचालक म्हणून सचिन कल्याण शेट्टी समर्थक रोहिदास राठोड यांच्या निवडी झाल्या आहेत। निवडीनंतर खान क्रशर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, विष्णू मुधोळकर, अरुण चौगुले, संजय लिंबोळे, बालाजी निंबाळकर, शिवाजी चव्हाण, राजू चौगुले, सिद्धू अण्णा पाटील, सुजित अडुंगी, सिद्धेश्वर रोजमाने, मल्लू नागोजी, बालाजी विठ्ठलवार, सतीश जंगले, अभिराज शिंदे, सुशील वागचौरे, मारुती आळवेकर, दशरथ पवार यांनी नूतन चेअरमन शंकर चौगुले यांचा सत्कार करत जल्लोष केला। सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माझ्यावर विश्वास दाखवून आमचे श्रेष्ठी आदरणीय आमदार समाधानदादा आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सचिन कल्याण शेट्टी साहेब, आमदार राजाभाऊ राऊत साहेब, सुरेश हसापुरे साहेब, आमदार दिलीप माने साहेब, आमदार राजन मालक साहेब, संजय मामा शिंदे या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून मला निवडून देऊन या सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनवर कार्यभार करण्यासाठी संधी दिलात, त्याबद्दल मी या सर्व श्रेष्ठींचे आणि त्याचबरोबर मला मतदान केलेले या 18 संचालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद। सोलापूर रेल्वे विभागातील मुरुड आणि सांगोला या रेल्वे स्थानकांना मिळालेल्या थांब्याचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागातील रेल्वे नंबर 22-155, 22-156, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेसला सांगोला रेल्वे स्थानक येथे आणि ट्रेन क्रमांक 11411, 11412 परळी मिरज परळी एक्सप्रेसला
रेल्वे क्रमांक 01413 01414 निजामाबाद पंढरपूर निजामाबाद डेमू प्रायोगिक तत्वावर मुरुड रेल्वे स्थानक येथे थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्या अनुषंगाने थांबा कार्यक्रमाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील आणि स्थानिकांकडून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आले. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात स्थानिक रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होईल अशी भावना प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केली. सांगोला रेल्वे स्थानकावर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेसला प्रमुख उपस्थितांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला कोल्हापूरकडे रवाना केले. यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, भाऊसाहेब रुपनर, चेतनसिंह केदार, प्रशासक डॉक्टर सुधीर गवळी, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, तहसीलदार संतोष कणसे यांच्यासोबत गावातील अन्य प्रशासक अधिकारी, बँक अधिकारी वर्ग, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दुसरीकडे मुरुड रेल्वे स्थानकावर निजामाबाद पंढरपूर निजामाबाद डेमूला स्थानिक गावच्या सरपंच अमृता नळे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपसरपंच हनुमंत नागटिळक, विष्णू महानवर, ग्रामपंचायत सदस्य लता भोसले, डॉक्टर बाहेती उपस्थित होते. शिवाय रेल्वे विभागातील अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी थांबा मिळाल्याचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले. शहरात कायदा सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगार वैजनाथ उर्फ बबलू सुरेश वालेकर याला सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे. आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर परिसरात कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगार वैजनाथ उर्फ बबलू सुरेश वालेकर वय 29 याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आले. वैजनाथ उर्फ बबलू सुरेश वालेकर राहणार कामती खुर्द तालुका मोहोळ याच्या विरुद्ध सोलापूर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका आणि कामती पोलीस ठाणे परिसरात गुंडगिरी करणे, शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून दहशत निर्माण करणे तसेच परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणे व जबरी चोरी करणे अशा गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1)(a)(b) प्रमाणे पोलीस उपायुक्त यांचे आदेश पारित झाले. त्यास शनिवारी 9 मार्च रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार करण्यात आले. विडी घरकुल परिसरात चिथावणी दिल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना विडी घरकुल परिसरात असणाऱ्या वैष्णव मारुती चौकात रस्त्याच्या उद्घाटनाच्या कारणावरून सुरू असलेल्या 2 गटाच्या वादातून चिथावणीखोर वक्तव्य दिल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह 7 जणांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 9 मार्च रोजी सकाळी 11:30च्या सुमारास जुना विडी घरकुल परिसरातील वैष्णव मारुती मंदिराजवळ रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होत होते. उद्घाटनाच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या दरम्यान चिथावणीखोर वक्तव्य दिल्याने अन्य दोघांनी धक्काबुक्की आणि मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अनेकांना धक्काबुक्की आणि दमदाटी केल्याची फिर्याद विठ्ठल कोटा राहणार विडी घरकुल यांनी दिली आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक शिवानंद पाटील, सतीश भरमशेट्टी, सुशांत भरमशेट्टी, अंबादास महंता, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, राजू उभारे, राजेश मासम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हातचलाखीने सोन्याची अंगठी चोरून नेल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाताचा पंजा हातामध्ये धरून हात दिखाव असे म्हणत एका साधूने हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी हातचलाखीने चोरून नेल्याची घटना सिद्धेश्वर मंदिराजवळील होम मैदानाच्या पटांगणात घडली आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दमाणीनगर मर्याई चौकातील नवनीत अपार्टमेंटमधील रहिवासी ओंकार उदय वैद्य वय 37, पुना गाडगीळ दुकानातील सेल्स हेड जोशी यांच्या आईस दुकानाचे 4 चाकी वाहनातून देवदर्शनासाठी श्री सिद्धेश्वर मंदिर येथे येऊन गेले होते. वाहन होम मैदानात पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग करत असताना एक अज्ञात साधू वाहनाजवळ आला. त्या साधूने खिडकीतून हात घालून ओंकार वैद्य यांचा हात हातात घेऊन हात दिखाव असे म्हणत हात हातात घेऊन हातचलाखीने हाताच्या बोटातील 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हाताची करामत दाखवलेल्या अज्ञात साधू रूपात आलेल्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अंगठीची सरकारी किंमत 15,000हून अधिक असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार नदाफ या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
मराठा सेवा संघातर्फे महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व महिलांचा सीओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील महिलांसाठी हिरकणी कक्ष, जेवायला बसण्यासाठी कॅन्टीन, त्यांच्या लहान मुलांना बसणे व खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सांगितले। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या। यावेळी मराठा सेवा संघातर्फे महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सर्व महिलांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी रुपाली रोकडे, अश्विनी सातपुते, सुनीता भुसारे, नम्रता मिठ्ठा, श्रीदेवी महामुरे, रजनी केकडे, प्रतीक्षा कांबळे, श्रद्धा गायकवाड, ज्योती माळी, अरुणा रांजणे, ज्योती काटकर, प्रज्ञा कुलकर्णी, सुजाता कांबळे, वैशाली रंपुरे, वैशाली शिंदे, स्मिता पोरेड्डी, पूजा हुच्चे, छाया क्षीरसागर, अश्विनी दोरकर, शशिकला मेहत्रे, सुचिता जाधव, ज्योत्सना साठे, भारती उमराणी, अंजना बनसोडे, कविता कांबळे, सविता मिसाळ, अंबिका वाघमोडे, वर्षा ओदुर्ती, यशवंती दत्तुरे, अर्चना कणकी, प्रतीक्षा गोडसे, दीपाली वट्टे, शीतल पडळसकर यांच्यासह सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान मराठा सेवा संघामार्फत करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अनिल जगताप, सचिन साळुंखे, सुधाकर माने देशमुख, सचिन जाधव, सचिन चव्हाण, चेतन भोसले, रोहित घुले, अजित देशमुख, विशाल घोगरे, संजय चव्हाण, विठ्ठल मलपे, उमेश खंडागळे, प्रकाश शेंडगे, अभिजित निचळ, संतोष निळ, गणेश साळुंखे, विकास भांगे, ऋषिकेश जाधव, रवी पाटील, राम चव्हाण, गणेश वटवटवाले, मुशीर कलादगी आदींनी परिश्रम घेतले। अक्कलकोट तालुक्यात विकास कामासाठी जनतेला दिलेला शब्द तडीस नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सुलेर जवळगे येथील विविध विकास कामाचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केला। अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथे विविध विकास कामाचा लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी बोलत होते। ಭಾಷಣ ಮಾಡುವಾಗ ನಮ್ಮ ಉಮೇಶ್ ಪೂಜಾರಿ ಯಾವ್ದೇನು ವಿಕಾಸ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಅದೆಲ್ಲ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡೋದು। ನಮ್ಮ ಮಿತ್ರ ಕಾಶಿನಾಥ್ ಬತ್ಮುಡ್ಗೆ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೂತ್ರಸಂಚಾಲನ ಈ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡೋದು विकास या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, युवा नेते रमेश पाटील, सुमित पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर यादवाड, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे, श्रीपती खुने, सरपंच दीपाली अंबादास देवकते, उपसरपंच नागनाथ पाटील, चेअरमन रविकांत बगले, केगावचे सरपंच श्रीशैल आहेरवाडी, बसवराज बगले, कल्लप्पा हंगरगी, माजी सरपंच राजकुमार चव्हाण, सुरेश अर्जुन, माजी उपसरपंच देवीदास कोळेकर, तालुका गटसचिव संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश कोटगी, माजी पोलीस पाटील आप्पासाहेब बिराजदार, युवा नेते उमेश पुजारी, स्वामी समर्थ सूतमिलचे संचालक बसवराज बाके आदींची उपस्थिती होती। दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या गावामध्ये आगमन होताच हलग्यांचा कडकडाट आणि जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून आमदार कल्याण शेट्टी यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर ग्रामदैवत श्री कलमेश्वर सभामंडप तसेच वल्ली साहेब दर्गा तसेच बीरलिंगेश्वर सभा मंडप आणि गावांतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंगणवाडी शाळा आदींचा लोकार्पण सोहळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूमिपूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आले। दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा यथोचित सत्कार सरपंच दीपाली अंबादास देवकते, उपसरपंच नागनाथ पाटील, ग्रामविकास अधिकारी बसवराज झुंजा यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला। दरम्यान विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने चेअरमॅन रविकांत बगले आणि संचालक मंडळाच्या वतीने आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवानंद पाटील, रमेश पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। दरम्यान बीरलिंगेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा घोंगडी, पिवळी पटका आणि हातात काठी देऊन धनगरी वेशभूषा घालून सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तालुक्यातील जनतेला दिलेले वचन पूर्णत्वास नेत असल्याचे एक मनस्वी आनंद असून भविष्य काळात तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही या प्रसंगी दिली। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी आपल्या मनोगतात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या रूपाने तालुक्यात विकास कामे जोरात सुरू असून भविष्य काळातही
असेच कल्याण शेट्टी यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन याप्रसंगी बोलताना केले. ಈ ಪ್ರಸಂಗ ಯಾಕೆ ಬರ್ತದೆ ಅಂದಾಗ ಇದ್ದಾಗ ಅತಿ ಉತ್ತಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇವತ್ತಾಗಲತ್ತು ಇಲ್ಲಿ ಜೊತೆಗೆ ಅತಿ ಉತ್ತಮ ನಾಗು ಪಾಟೀಲ್ ಅತಿ ಉತ್ತಮ ಅದು ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದೆಯೋ ಏನಿಲ್ಲ ಅಂದಾಗ ಏನ್ ಮಾಡೋದು ಏನೇನ್ ಕೆಲಸ ಆಯ್ತು ಹಿಂದಿಗೆ ಏನಾಯ್ತು ಈಗ ಮುಂದೆ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ ಇದು ಕೆಲಸ ಇಟ್ಟು ನಾವು ಬಯಸೋ ಕೆಲಸ ಆಗ್ಯಾವ ಯಾಕೆ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಕಳಿಸ್ಬೇಕೀಗ ಇದು ಕೆಲಸ ಅದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ ಅದೇ ಏನ್ ಹೇಳೋದು ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಬಂದು ಅದೇ ಹೇಳೋದು ಅಂತ ಜಾತ್ರೆಯಾಗ ಅದೇ ಹೇಳೋದು ಈಗ ಕೆಲವೊಂದು ಕೂಡ ಸಭಾ ಮಂಟಪ ಎಲ್ಲ ಒಂದು 4 ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟಿದ ಅದು ತಾಲೀಮ್ ಕಲು ಒಳ್ಳೋಯ್ತು ಹೊಳಿ ಬಿಲ್ಲಿಗೇಶ್ವರದು ವಲಿಸಾಬ್ ದರ್ಗಾದು ಸಭಾ ಮಂಟಪ ಬಿಲ್ಲಿಗೇಶ್ವರ मध्ये सभा मंडप भीमनगर. याप्रसंगी सरपंच अंबादास देवकते यांनी गावच्या विकासासंदर्भात अनेक मुद्दे प्रास्ताविकातून मांडले. दरम्यान याप्रसंगी चेअरमन रविकांत बगले यांनीही आमदार कल्याण शेट्टी यांच्या विकास कामांबाबत सुरू असलेली घोडदौड निश्चितच तालुक्याला प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नसल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीनाथ भदगुंडकी यांनी केले तर आभार उपसरपंच नागनाथ पाटील यांनी मानले. कार्यक्रमास तडवळ भागातील विविध गावचे सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नेते मंडळी सोसायटीचे चेअरमन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादांचा ज्यावेळेला सरकार आला तेव्हापासूनच आहे. दादांच्या कार्यकाळात 4-4.5 वर्ष होत आलं. सरकार आल्यानंतर जे काही निधी येते एवढं बरोबर कमी पण कंटाळ दादा एवढे फिरलेत अजूनही काही उद्घाटन राहिलेत त्याला यापुढे त्याच्यामध्ये बघूया. आता 40 लाखाचं भूमिपूजन आहे हे पण देखील आता करायची सुरुवात आहे. निधी येऊन पडलेला आहे. आम्ही घ्यायला कमी पडा लागलो त्यांनी द्यायला काही कमी पडेना आणि या पुढे सांगतो या ग्रामस्थांच्या समक्ष सांगतो जे काही निधी देणार प्रामाणिकपणेच कामाला लावणार आणि नंतर मी बोललेलं आहे. परंतु एवढंच सांगायचं आहे या तालुक्यामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये रस्ता झाले नव्हते. दादांच्या या 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप मोठं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्या अनुषंगानं पाण्याचा प्रश्न असू द्या देगाव जोड कालवा एक्सप्रेस साठी या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी निधी भरभरून आणलेला आहे दादाने. आम्ही परवा मंत्रालयामध्ये गेलो होतो विधान भवनामध्ये जास्त परंतु तालुक्याच्या कामासाठी दादांनी मंत्रालयामध्ये दिवसातून 4 वेळा त्या ठिकाणी आले. म्हणजे तालुक्याच्या जनतेच्या प्रश्नासाठी सतत धडपडणारा नेता म्हणून आज दादांची ख्याती जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये. सेटलमेंट भागातील टकारी समाजातील युवराज नारायण जाधव यांना काँग्रेस अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या अध्यक्ष अॅडव्होकेट पल्लवी रेणके यांनी सोलापूर शहरातील विमुक्त जाती भटक्या जमातीचे तळमळीने काम करणारा युवक युवराज जाधव यांच्यावर विश्वास ठेवून व्हीजेएनटी विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. काँग्रेस पक्षाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रामुख्याने ही निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र 11 मार्च 2024 रोजी काँग्रेस भवन सोलापूर येथे सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, माजी आमदार सिद्धाराम मेत्रे, महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी सुभाष चव्हाण, माजी महापौर अलका राठोड, व्हीजेएनटी प्रदेश संघटक मल्लेश सूर्यवंशी, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, व्हीजेएनटी प्रदेश महासचिव मोतीराम चव्हाण, व्हीजेएनटी प्रदेश सचिव भीमराव बंडगर, व्हीजेएनटी शहराध्यक्ष भारत जाधव, व्हीजेएनटी महिला अध्यक्ष अंजली मंगोडेकर, महिला शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, रमेश जाधव, बालाजी जाधव, राजेंद्र शिरकुल, पप्पू गारे, समीर विजापुरे, श्रीकांत पवार, अशोक मदगुंडी, नाना पवार, अशोक पवार, आनंद गायकवाड, डेरेवाले विवेक जाधव, अंबादास जाधव, ज्ञानेश्वर जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी संघर्ष मातांचा सत्कार करून छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेने सामाजिक बांधिलकी जपली. 12 मार्च 2024 छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेमध्ये वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक शाळेतल्या 4 संघर्ष मातांचा सत्कार करण्यात आला. घरची परिस्थिती अत्यंत वाईट असताना कुठेतरी धुणी भांडी मोलमजुरी करून आपल्या मुलांना शाळेत पाठवणाऱ्या माता पालक त्यांचा संघर्ष अफाट आहे. अशा संघर्ष मातांना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश प्राथमिक शाळेचा होता. वर्षभरामध्ये प्राथमिक शाळेत ज्या विविध प्रकारच्या स्पर्धा झाल्या त्यातील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आनंदी झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा समाजसेवा मंडळाचे जनरल सेक्रेटरी महेश माने, प्रमुख पाहुणे म्हणून रेखा सपाटे, अशोक कुमार चव्हाण, शाळेच्या मुख्याध्यापिका गोखले मॅडम, मुख्याध्यापक काळे, शिक्षक प्रतिनिधी चव्हाण मॅडम तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। जिंतूर येथील भाजपचे तडफदार तरुण आमदार सौ मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीसी रोडचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। जिंतूर येथील भाजपच्या तडफदार तरुण आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावली स्कूल समोरील तसेच नदीजवळील गल्लीचे सीसी रोडचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी डॉक्टर पंडित दराडे, माजी नगरसेवक विलास भंडारी, गणेश गुरे, विजय जाधव, नंदू गवारे, कासाबाई बुधवंत, पठाण मिया, मामूभाई आदी उपस्थित होते। भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले। भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा तालुक्यातील अंबुलगा बुद्रुक येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 700 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले। या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सरपंच स्वाती शिंदे, सुभाष म्हेत्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी वामनराव भालके, नरसिंग म्हेत्रे, दशरथ गोडगे, राजेश सूर्यवंशी, दिलीप मिरगाळे, शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक ज्ञानोबा घाडगे, उमेश होरे, बाळासाहेब बिरादार, नाना काकडे आदी उपस्थित होते। डॉक्टर शेषराव शिंदे, डॉक्टर नरेंद्र माकणे, हृदयरोग तज्ञ डॉक्टर श्रीधर अहंकारी, दंतरोग तज्ञ डॉक्टर भीम खलंगरे, डॉक्टर ज्ञानेश्वर कदम, बालरोग तज्ञ डॉक्टर नारायण नागमोडे, फिजिशियन डॉक्टर मनमथ गताटे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा दिनकर पाटील, डॉक्टर साईनाथ कुडुंबले, डॉक्टर समीर तळीखेडकर, डॉक्टर श्रीपती नलमले, डॉक्टर उद्धव जाधव, डॉक्टर निलेश लंबे, डॉक्टर वैशाली हतागळे, डॉक्टर पंकज धनगे, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सतीश पांचाळ, डॉक्टर गिरीधर सूर्यवंशी, डॉक्टर प्रतिभा येळकर आदी तज्ञ डॉक्टरांनी सर्वरोग निदान मोफत आरोग्य तपासणी शिबिरात स्त्रियांचे आजार, लहान बाळांचे आजार, दमा, ताप, पित्त, मान, पाठ दुखी, संधिवात, महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, डोळ्यांच्या समस्या, ईसीजी, बीपी, रक्त, शुगर या आजारांची तपासणी केली। आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी संदीप पाटील, आर.एस. पाटील, अर्चनाताई बिरादार, एस.आर. बिरादार, के.एस. गोडे, जे.एस. मिर्झा, आर.आर. जाधव, एस.आर. बिरादार, यू.एन. बाबले, एस.यू. बायस्कर, टी.एम. शिंदे, एन.एस. शिंदे, बी.एस. कपाटे, टी.एम. खांडेकर आदींसह आशा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। जाणीव संघटनेच्या वतीने वाशीमध्ये महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला। जाणीव संघटनेच्या वतीने वाशीमध्ये महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला। जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त वाशी येथील दत्त मंदिरमध्ये वंचित विकास जाणीव संघटनेच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून भीमराव घुले, साधना विश्वेकर, ॲडव्होकेट श्रीमती देशमुख, एस.एस. रंजना चव्हाण, आशा शिंदे, नगराध्यक्ष विजय गायकवाड उपस्थित होते। यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमात रंजना चव्हाण, राबिया शेख, ॲडव्होकेट देशमुख, सुभाष गाडे, जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, प्रमुख पाहुणे भीमराव घुले यांनी महिलांना मार्गदर्शन केले। 25 गावातून 300 ते 400 महिला उपस्थित होत्या। या कार्यक्रमाला ताई सुरवसे, अनिता पिसाळ, मनीषा चौधरी, गुंजाळसर, किरण लगाडे, भीमराव पवार यांनी परिश्रम घेतले। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। गुरु नानक चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा आणि महिला रुग्णालयाचे बुधवारी उद्घाटन। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णालय रुग्णांना देणार आधार। शहरात जातीय तेढ निर्माण करणारी माहिती सोशल मीडियावर टाकू नका, अन्यथा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा पोलीस आयुक्तांनी दिला सज्जड इशारा। जेऊर ते मिरगव्हाण 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्याची मंत्री तानाजी सावंत यांनी केली पाहणी। उर्वरित काम येणाऱ्या 6 महिन्यात पूर्ण करण्याचे दिले निर्देश। आणि माजी नगरसेवकासह 7 जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल। विडी घरकुल परिसरात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। या बातम्यांसह इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।